आपलं मूळ स्वरूप प्रगट केलं आणि मूळ स्वरूप प्रगट करून पुन्हा पळायला लागले. एवढं भयंकर असणारा भव्य असणारं ते रूप घेऊन ज्यावेळेस पुतना धावत होती, ज्यावेळेस गोकुळवासियांनी पाहिलं, यशोदा मैयानं पाहिलं आणि कोणीतरी ही राक्षसी असावी आणि माझ्या कन्हैयाला मारण्यासाठी आली होती. सगळं गोकुळ महाराज तिच्या पाठीमागे धावू लागलं. भगवान कन्हैयाने लांब जंगलामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी तिला मारून टाकलेलं. अवाढव्य असणारी ती ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती ढासळली ना, त्यावेळेस भागवतामध्ये असं वर्णन आहे की पाच दोष योजन असणारे झाड उलटून पडलेले आहे. एवढं भयंकर अवाढव्य असणारं तिचं रूप आहे. ज्यावेळेस आली पडली, भगवान कन्हैया तिच्या अंगावरती आहे. सगळं गोकुळ महाराज त्या ठिकाणी एकत्रित झालं आणि भगवान कन्हैयाला सोडण्यासाठी काही गोकुळवासियांनी महाराज तिच्या अंगावरती शिडी लावलेली आहे आणि शिडी लावून वरती गेले आणि भगवान कन्हैयाला उचलून बाहेर आणलेला आहे. भगवान कन्हैयाची सर्व गोकुळवासियांच्या त्या महिलांनी दिष्ट काढली. पाहिलं तर भगवान कन्हैयाला काहीही झालेलं नाही. भगवान कन्हैयाला स्नान घातलेलं आहे आणि सावळ्या हरीला दुष्ट नाही झाली, दुष्ट नाही झाली हरीला, दुष्ट नाही झाली हरीला, दुष्ट नाही झाली हरीला, सावळ्या हरीला दुष्ट नाही झाली, सावळ्या हरीला दुष्ट नाही झाली, तापलाई आली हरीला, तापलाई आली, तापलाई आली हरीला, तापलाई आली, सावळ्या हरीला दुष्ट नाही झाली, हरीला दुष्ट नाही झाली, दुष्ट नाही झाली हरीला, तापलाई आली, दुष्ट नाही झाली हरीला, तापलाई आली, दुष्ट नाही झाली हरीला, तापलाई आली. कृष्णाला बैकाला सावळ्या हरीला कृष्ण कशी झाली, कृष्णाला बैकाला कृष्ण कशी झाली, तापलाई आली हरीला, तापलाई आली, तापलाई आली हरीला, तापलाई आली, तापलाई आली हरीला, तापलाई आली. माझ्या बाळाची दुष्ट काढीते, माझ्या बाळाची दुष्ट काढीते, लिंबदार करीते, माझ्या बाळाची हो दुष्ट काढीते, माझ्या बाळाची हो दुष्ट काढीते. हरीला या सावळ्या हरीला तापलाई आली, तापलाई आली हरीला, तापलाई आली, तापलाई आली हरीला. कृष्णाला बाई कानाला, कानाला बाई कृष्णाला, कृष्ण कशी झाली,